नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण UPSC प्रिलिम्स 2016चा जो GSचा पेपर आहे त्याच्यातलं इतिहास हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमधले एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न या तीनही घटकांवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेणार आहोत. हा ए सेट तुमच्यासमोर आहे आणि याचा डायरेक्टली फायदा जो आहे तो UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरळ सरळ ट्रेंड लक्षात येतील किंवा MPSC जे लोक करत आहेत त्यांना इनडायरेक्टली याचा फायदा होणार आहे, कारण बरेचसे प्रश्न डायरेक्टली सुद्धा MPSCत रिफ्लेक्ट झालेले आपण बघत असतो किंवा यामधल्या ज्या पद्धती आहेत त्या रिफ्लेक्ट झालेल्या आहेत. जसं साधी एक गोष्ट, तुम्ही जर ॲनालिसिसचे व्हिडिओ बघितले असतील तर सिम्पली नीती आयोगाचा फुल फॉर्म ही UPSC कडून घेतलेलं एक पर्टिक्युलर गोष्ट आहे जी तुम्हाला MPSC मध्ये दिसून येते. त्या पद्धतीने कुठल्या महत्त्वाच्या बाबी ते आपण बघत राहू. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथूनही फॉलो करू शकता. तर बघूयात 2016च्या प्रिलिम्समधले हिस्ट्रीचे प्रश्न. आता बघा, हा जो प्रश्न आहे तर हा विजयनगर एम्पायर संबंधीचा आहे. रिगार्डिंग द टॅक्सेशन सिस्टीम ऑफ कृष्णदेवा द रूरल ऑफ विजयनगर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, इतिहासाच्या बाबतीमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये जे काही एन्शियंट मिडिवल हिस्ट्री आहे तर मिडिवल हिस्ट्री आणि त्या सगळ्या याच्या बाबतीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं करायचं. आता हा टॅक्सेशन सिस्टीमचा प्रश्न आहे. एकंदरीतच विजयनगर एम्पायर जर तुम्ही बघितलं सगळं आणि तिथलं प्रशासन, तर तिच्यातली कर संरचना खूप चांगली होती. त्याच्या संबंधी प्रश्न येणं हे काय अनएक्सपेक्टेड नाही आहे. टॅक्स रेट ऑन लँड वॉज फिक्स डिपेंडिंग ऑन द क्वालिटी ऑफ लँड. तर इथं हे स्टेटमेंट बरोबर आहे. जमिनीची पत कशी आहे, कशासाठी ती जमीन वापरली जाते, कुठलं पीक घेतलं जातं, कशा पद्धतीचे आहे त्याच्यानुसार टॅक्सेशन होतं. जवळपास 1/6 एवढं टॅक्सेशन म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा एक भाग तुम्हाला द्यावा लागेल. अशा पद्धतीने प्रायव्हेट ओनर्स ऑफ वर्कशॉप्स पेड अँड इंडस्ट्रीज टॅक्स. तर हेही होतं, इंडस्ट्री टॅक्स होते, हा ना. विडो मॅरेज जर असेल, विडो रिमॅरेज, तर त्या केसमध्ये कसलाही कर लागत नव्हता मॅरेजसाठी लागणारा. म्हणजे बघा की टॅक्सेशनच्या बाबतीतला फार डायव्हर्सिटी जी आहे ती तुम्हाला विजयनगरच्या याच्यात बघायला मिळते. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळं मिडिवल करत असताना प्रशासन नीट करा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीत अडचण येणार नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग बुक्स ऑफ एन्शियंट इंडिया हॅज द लव्ह स्टोरी ऑफ सन ऑफ द फाउंडर ऑफ सुंग डिनॅस्टी. आता हिच्यामध्ये असं कुठलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये सुंग डिनॅस्टी जी होती त्या शुंगांच्या वंशातलं है ना प्रेम प्रकरण जे आहे ते हिच्यामध्ये आहे, लव्ह स्टोरी. तर मालविका अग्निमित्र है ना, मालविका आणि अग्निमित्र तर त्यांची आहे. एकंदरच ज्या पद्धतीने प्रशासन तुम्हाला बघायला सांगितलं त्याच पद्धतीने लिटरेचर जे काय आहे वेगवेगळ्या ह्याच्यातलं तेही आपण बघत असतो आणि लिटरेचरवर प्रश्न नेहमीच विचारले जातात जे जुने ग्रंथ लिहिलेले आहेत. तर हे जे आहे शुंग डिनॅस्टी आणि त्याच्यामधलं लव्ह स्टोरी, तर ते मालविका आणि अग्निमित्र अशी ती स्टोरी आहे आणि तो प्रश्न होता. हा पण सिम्पल आहे, तुम्ही जर रेग्युलर रीडिंग केला असेल तर हा प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा, विथ रेफरन्स टू कल्चरल हिस्ट्री ऑफ मिडिवल इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मिडिवल इंडियामधली कल्चरल हिस्ट्री जर तुम्ही बघितली तर सिद्ध किंवा सित्तर्स ऑफ तमिल रिजन वर मोनोस्थेस्टिक अँड कंडेम्ड आयडोलेटरी. आता हिच्यामध्ये जे होते की मोनोस्थेस्टिक होते, एकच देव आणि त्या सगळ्या गोष्टी. जर सिद्ध जे काय होते आणि लिंगायत ऑफ कन्नडा रिजन क्वेश्चन द थेरी ऑफ रिबर्थ अँड रिजेक्टेड द कास्ट ऑफ हायरार्की, है ना, बसवना जे काय आहे. तर एकंदरीतच हे सिद्ध आणि लिंगायत. आता आपण जसं भक्ती मुवमेंट आहे, त्याच्यानंतर सुफी मुवमेंट आहे आणि त्याचबद्दल बाकीचे जे काही संप्रदाय आहेत तर हे NCERTमध्ये दिलेले आहेत. आणि म्हणजे याच्यासाठी तुम्हाला जर ओल्ड NCERT नीट केल्यात तुम्ही ॲन्शियंट मिडिवल तरी पण तुमचं काम होतं. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत. ॲन्शियंट मिडिवलसाठी सिम्पल आहे, ओल्ड NCERT तुम्ही आधी करून ठेवा, म्हणजे ॲन्शियंटसाठी आणि मिडिवलसाठी या दोन्ही तुम्ही वाचणं अपेक्षित आहे UPSC करता. किंवा सरळ सरळ अरिहंतचं मॅकबुक येतं, ते जरी तुम्ही बघितलं तरी आपलं काम सोपं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, हिस्ट्री संबंधी विचारलेला कुठला प्रश्न आहे. तर हिस्ट्री संबंधीचे जे प्रश्न आहेत इन केस पुढे आपण बघूयात की 2 प्रश्न आहेत बघा इथं. बंजारास ड्युरिंग द मिडिवल पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री वेर जनरली ट्रेडर्स. ॲग्रिकल्चरिस्ट होते, वॉरियर्स होते, विवर्स होते, ट्रेडर्स होते. आता हे बंजारात जे काय आहे तर हा असा प्रश्न जेव्हा हे जे आहे हे NCERTमध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर थीम्स वाचल्या असतील तर NCERTमध्ये तुम्हाला मिळतं की बंजारात जे आहे ते ट्रेडर्स आहेत आणि त्यांचं जे काही म्हणजे ते ग्रुपनी फिरायचे त्याला तांडा असं म्हटलं जातं. तर ट्रेड जो आहे तर मिडिवल पिरियडमध्ये ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बंजारा समुदायाने निभावलेली आहे आणि हे NCERTमधून जसंच तसं विचारलेलं आहे.
हू ऑफ द फॉलोइंग हॅड फर्स्ट डेसिफर्ड द इडिक्ट ऑफ एम्परर अशोका. अशोकाची जी काही लिपी आहे ती लिपी सर्वात आधी कुणी वाचली, तर ती व्यक्ती जी आहे ती जेम्स प्रिन्सेप आहे. जसं हडप्पाच्या बाबतीत, मग आता ज्यावेळेस लिपी येते त्यावेळेस तुम्ही विचार केला पाहिजे की हडप्पामधल्या लिपीचं काय, तर ती आजपर्यंत वाचता आलेली नाही आहे. पण ही जी आहे अशोकाच्या बाबतीतली ती जेम्स प्रिन्सेपने वाचलेली आहे. तर हा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न जे आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. जस्ट तुम्ही रेग्युलर NCERT जरी वाचलं तरी तुमचा हा प्रश्न कधीही चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा. द स्वदेशी अँड बॉयकॉट वर अडॉप्टेड ॲज मेथड्स ऑफ स्ट्रगल फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग द ॲजिटेशन अगेन्स्ट द पार्टिशन ऑफ बेंगॉल, होम रूल मूवमेंट, नॉन कॉपरेशन मूवमेंट, व्हिजिट ऑफ सायमन कमिशन टू इंडिया. तर साधी गोष्ट आहे की स्वदेशी बायकॉट कधी झालं होतं, पार्टिशन ऑफ बेंगॉल 1905 नंतर सगळा तो जो हे आहे की बंगालची फाळणी, त्याच्यानंतर स्वदेशी आणि बायकॉट ह्या गोष्टी समोर आल्या. हा प्रश्न तुम्हाला जसाच तसा म्हणजे लिटरली असाच असा 1979च्या UPSCच्या प्रिलिमच्या पेपरमध्ये दिसतो. आपल्याकडं 1979 पासूनचे पेपर अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही सर्वांनी अभ्यासले पाहिजेत, जेणेकरून तिच्यामधून तुम्हाला कुठलीही एक्झाम असू दे कितीतरी ट्रिमेंडस MCQ सापडतात. शेवटी MCQ कुठं विचारला जाऊ शकतो त्या शक्यता आपल्याला बघणं गरजेचं असतं. त्याच्यासाठीच आपण MCQचा सराव करतो आणि त्याच्याकरता हे जे जुने पेपर्स आहेत हे प्रत्येकाने सोडवले पाहिजेत. आपण बघूयात आपल्याला वेळ कसा मिळतो आहे. सुरुवातीला आपण 16 ते 19 हा सगळा लॅप आपला महत्त्वाचा पूर्ण करू, ज्याच्यातून आपल्याला कळतं की आताचे ट्रेंड्स काय आहेत आणि त्याच्यानंतर मग जर पुढं स्कोप असला तर ते बघूयात. विथ रेफरन्स ऑफ द रिलिजियस हिस्ट्री ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता बघा, रिलिजियस हिस्ट्रीचा जर विचार केला तर आधीचा एक प्रश्न आपल्याला येऊन गेला आहे सिद्ध वगैरे. आता तो मिडिवलच्या याच्यातून एक म्हणजे रिलिजियस जे काही आहेत, भक्ती सुफी असेल किंवा कुठलीही गोष्ट ती विचारली जाते. जसं ॲन्शियंटमधला हा प्रश्न जो आहे तो बुद्धिझमशी रिलेटेड आहे. बुद्धिझम, जैनिझम त्याच्यावर रेग्युलर प्रश्न विचारले जातात, पण तिच्यातले तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत. With reference to religious history of India, consider the following statement. The concept of Bodhisattva is central to Hinayan sect of Buddhism. आता इथंच गडबड झाली. तुम्ही जर हे वाचलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की बोधिसत्व जे आहे ते महायानशी जोडलं गेलेलं आहे आणि बोधिसत्व इज रिलेटेड विथ महायान. त्याच्यामुळे हे पहिलंच जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमचं 1 and D 1 आणि 3 म्हणजे जेवढं रिजेक्शन तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही केलं पाहिजे आणि तिच्यातून गोष्टी सोप्या होतात. आता राहिलं 2 आणि 3. बोधिसत्व इज अ कम्पॅशनेट वन ऑन हिज वे टू इनलाइटमेंट. बरोबर आहे, दोघी याच्यात कॉमन आहे. तुम्ही सरळ तिसरं स्टेटमेंट बघितलं पाहिजे. बोधिसत्व डिलेज अचिव्हिंग हिज ओन सॉल्वेशन टू हेल्प ऑल सेंटिंग्स बिंग ऑन देअर पाथ टू इट. बरोबर आहे, आणि याचं जे उत्तर आहे ते 2 आणि 3 आहे. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे एकंदरच बोधिसत्व ही संकल्पना माहीत असली तर उत्तर येऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात जो पहिला फॅक्ट होता की हिनियान नाही ते महायानशी संबंधित आहे, तिथून पण तुमच्या गोष्टी बऱ्यापैकी सॉर्ट आउट होतात. पण जैनिझम, बुद्धिझम रेग्युलर प्रश्न विचारले जातात. हा मॉडर्न हिस्ट्री सोशिओ रिलिजियस मुवमेंटमधला सरळ विचारलेला प्रश्न आहे बघा. सत्यशोधक समाज ऑर्गनाइज्ड अँड अँटी कास्ट मुवमेंट इन महाराष्ट्र. बरोबर, म्हणजे किमान महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याचं तरी चुकायला नको आहे. ओके, सत्यशोधक आपल्यासाठी कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि त्या सगळ्या गोष्टी जे काय आहे. सोशिओ रिलिजियस मुवमेंटवर पण रेग्युलर प्रश्न असतात. त्यातल्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत त्याच्यावर प्रश्न UPSC विचारत असते. आता जे काही कायदे होते ब्रिटिश असतानाचे वसाहती कायदे ते पण महत्त्वाचे आपल्यासाठी. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड प्रपोजल वर रिलेटेड टू सोशल रिफॉर्म्स, एज्युकेशनल रिफॉर्म्स इन पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन, कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. म्हणजे बघा UPSC प्रश्न विचारताना किती सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारते, तुम्हाला किती स्कोप देते UPSC. त्याचं उदाहरण म्हणजे हे की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आपल्याला माहिती आहे सोशल, एज्युकेशनल, पोलीस काही संबंध नाही आहे. हा पण सरळ प्रश्न होता स्ट्रेट फॉरवर्ड. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या तर ते तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जातं. एक तर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जे प्रश्न आहेत ते खूप काही तुम्हाला डीप नाही विचारत, फक्त मॉडर्न हिस्ट्रीमधल्या पर्सनॅलिटीजबद्दलच्या एकूण एक बारीक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. ॲन्शियंट हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये रिलिजियस जे काही नोशन असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नोशन्स असतील किंवा त्यातल्या त्यात आर्किटेक्चरल ज्या काही केव्स आहेत. तर पुढे एक प्रश्न आहे बघा. व्हॉट इज द कॉमन टू द टू हिस्टॉरिकल प्लेसेस नोन ॲज अजंता अँड महाबलीपुरम. आता महाबलीपुरममध्ये 2019मध्ये है ना जी जिनपिंग आणि आपले पंतप्रधान भेटले होते, त्याच्यामुळे ते परत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. वर्ल्ड हेरिटेज पण आहे. बोथ वेअर बिल्ड इन सेम पिरियड. तर अजंता आणि महाबलीपुरम हे दोन्ही एका काळात बिल्ड झालेले नाहीत. ओके, तुम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची वेबसाईट पण बघू शकता. त्याच्यामुळे एक जे आहे तर ते कट झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर बोथ बिलॉंग टू द सेम रिलिजियस डिनॉमिनेशन. नक्कीच नाही.
महाबलीपुरम आणि अजंता याच्यामधला मेजर डिफरन्स आहे की अजंता जे आहे ते बुद्धिस्ट आहे आणि महाबलीपुरमचं जे आहे अर्जुनास पेनन्स ते हिंदुइझमशी जर बऱ्यापैकी जोडलेलं आहे. आणि जर तुम्ही फाईन आर्ट नावाची NCERT वाचली तर तिच्यामध्ये महाबलीपुरमचे स्कल्पचरचे फोटोसुद्धा आहेत. तिच्यामुळे रिलिजन डिनॉमिनेशन पण नाही. बोथ हॅव रॉक कट मॉन्युमेंट्स. तर हे बरोबर आहे की रॉक कट मॉन्युमेंट्स आहेत आणि त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 3 आहे. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीतच तुम्ही जर फाईन आर्ट नावाची NCERT जी आहे, NCERT लक्षात ठेवा, फाईन आर्ट्स म्हणून NCERT मिळते बघा, तर ती NCERT वाचा. ती मार्केटमध्ये नाही आहे, त्याची प्रिंट तुम्हाला काढावी लागेल, झेरॉक्स मिळत असते. बघा सोशिओ रिलिजियसशी रिलेटेड केशवचंद्र सेन, बघा 2 प्रश्न आहेत तिच्यामध्ये. पहिला ज्योतिबा फुलेंशी रिलेटेड होता, आता केशवचंद्र सेन. ही इज असोसिएट विथ इस्टॅब्लिशमेंट ऑफ विच ऑफ द अबव. कलकत्ता युनिटेरियन कमिटी. आता बघा कलकत्ता युनिटेरियन कमिटी जी आहे ती 1823ला आपले राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केली होती. तिच्यामुळे केशवचंद्र सेन यांचा इथं काही संबंध नाही, हे तुमचे गेलेत. पण टर्मिनल ऑफ न्यू डेस्पिरेशन आणि इंडियन रिफॉर्म असोसिएशन या ज्या दोन्ही आहेत या केशवचंद्र सेन यांनी स्थापन केल्या होत्या. सो आन्सर इज 2 and 3. पण एक आहे, जसं MPSCमध्ये एक होतं की व्यक्तीवर प्रश्न विचारणं, ते UPSCकडून घेतलेलं फीचर आहे. UPSC पर्सनॅलिटी ओरिएंटेड प्रश्न विचारते त्या व्यक्तीशी. तुम्ही बघू शकता, म्हणजे 2012चा पेपर बघा, तुम्हाला आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था विचारलेल्या आहेत. 16मध्ये परत तेच रिफ्लेक्ट झालं, नाव बदललेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्नाचं स्वरूप तेच आहे. म्हणजे कोणी कुठल्या संस्था स्थापन केल्या हे पण आपण नीट बघितलं पाहिजे. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काय की इतिहासामध्ये मग एन्शियंट हिस्ट्री असू देत, प्राचीन मध्ययुगीन, तिच्यामधल्या ज्या संकल्पना असतात त्या संकल्पना तुम्ही नीट बघितल्या पाहिजे की द कॉन्टेक्स्ट ऑफ हिस्ट्री ऑफ कन्सिडर फॉलोइंग पेयर्स. आता बघा इकडे एक संकल्पना दिलेली आहे, इरिपत्ती, तनियूर्स आणि घटिकाज, आणि त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. तर लँड रेव्हेन्यू फ्रॉम विच वॉज सेट अपार्ट फॉर द मेंटेनन्स ऑफ द विलेज टँक. तर इरिपत्ती हे दक्षिण भारतातलं, सदर्न इंडियामधलं एक महत्त्वाचं फीचर आहे की जिच्यामध्ये गावासाठीचा जो तलाव असतो त्याच्या मेंटेनन्ससाठीची जी लँड आणि रेव्हेन्यू सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इरिपत्ती म्हणून ओळखलं जातं. तनियूर्स जे आहे की विलेजेस डोनेटेड टू सिंगल ब्राह्मण और ग्रुप ऑफ ब्राह्मण्स. तर ब्राह्मणाला जे काही दान दिलं जातं त्याला ब्राह्मण देया असं म्हटलं जातं. तर ते एक महत्त्वाचं आहे ना. इथं तनियूर्स जे काय आहे ते डिस्टिंक्ट रेव्हेन्यूचा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला तनियूर्स म्हणून प्लेस म्हणून पण ते दिलेलं आढळेल. घटिकात जे आहे ते कॉलेजेस जनरली अटॅच टू द टेम्पल्स. तर हे बरोबर आहे. तर याच्यामध्ये एक सिम्पल आहे, तुम्ही जर रेग्युलर त्या संकल्पना बघितल्या तर ब्राह्मणाला दिलेलं जे आहे ते ब्राह्मण देय आहे. देन 2 जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 1 आणि 3 असं आहे. ओके, सो हे जे लास्टचं आहे ते घटिकाच ते पण. आता ह्या संकल्पना सगळ्या तुम्ही वाचणं अपेक्षितच असतं. त्याचे आता हा पण संकल्पनेशीच, म्हणजे संकल्पना म्हणजे तिच्यातल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत वेगवेगळ्या. आता बघा अर्घट. अर्घट म्हणजे काय, मिडिवल इंडियामधला शब्द आहे. अर्घट म्हणजे काय की वॉटर व्हील यूज्ड इन इरिगेशन ऑफ लँड. तर जे वॉटर व्हील वापरलं जायचं की मोठीसारखा जो प्रकार असतो त्याला अर्घट असं म्हटलं जातं. तर हे मिडिवल हिस्ट्रीमधलं आहे. म्हणजे एकंदरच ते जे वेगवेगळे शब्द आहेत तर ते शब्द तुम्ही ओल्ड NCERTमधून नीट करून ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं देता येतील. हा प्रश्न बघा, विथ रेफरन्स टू द कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया द मेमरायझिंग ऑफ क्रोनिकल्स, डेनास्टिक हिस्ट्रीज अँड इपिक टेल्स वॉज द प्रोफेशन ऑफ हू ऑफ द फॉलोइंग. आता बघा जे काही सगळी हिस्ट्री आणि ते सगळं लिहून ठेवणं वगैरे हे जे आहे ते मगधांची संबंधित आहे. ओके, तसं तुम्ही जर ऑप्शन्स बघितले, श्रमणा, परिव्रजका, अग्रहारिका, तर याच्यामध्ये मगध साम्राज्य आणि मगध साम्राज्याचं सगळं जे काय आहे, कितीतरी कमिट्या, किती डिपार्टमेंट्स आणि त्या सगळ्या याच्यात ह्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे हे जे आहे ते मगध आहे. आता जे काही हिस्टोरिकल प्लेसेस होत्या त्या प्लेसेस आणि आजचा भारत, तर त्यांच्या संबंधीचे पण प्रश्न महत्त्वाचे आहे. जसं बोधगया, बागेलखंड म्हणजे फेमस प्लेस अँड द रिजन. ओके, आता खजुराहो कुठं आहे, बागेलगड. शिर्डी जे आहे विदर्भ. नाशिक माळवा. आता साधी गोष्ट आहे की नाशिक माळवा काही संबंध नाही आहे, आपण आता महाराष्ट्रात आहोत, आपल्याला हे लक्षात येतं. त्याच्यामुळे हे जर खालून कट केलं तुम्ही एकच 4 4 4, कारण इथं 4 4 4 चारही ठिकाणी आहे. उत्तर तुमचं डायरेक्टली येतं 2 and 5. तर उत्तर जे आहे तुमचं की 2 बरोबर आहे, 5 बरोबर आहे. तिरुपती जे आहे ते रायलसीमा आणि खजुराहो जे आहे ते बुंदेलखंड.
तर असं होऊ शकतं. मग ह्या वेळेस असा प्रश्न बघून न घाबरता आपण जर नीट बघितलं तर आपल्याला सोयीचं आहे. आपण महाराष्ट्रातलं आहे तर आपल्याला त्याचं बेनिफिट पण मिळतं, तुम्हाला सगळी जॉग्रफी एवढी माहीत नसली तर. पुढचा पण सिंपल प्रश्न आहे. व्हॉट वॉज द मेन रिझन फॉर द स्प्लिट इन इंडियन नॅशनल काँग्रेस ॲट सुरत इन 1907? 1907मध्ये सुरत स्प्लिट जे आहे की एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट यांच्यामध्ये जे काही फूट पडली होती ती कशामुळं होती? तर जे काही एक्स्ट्रीमिस्ट होते, आता स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, त्यांचा जो विश्वास होता की त्यांचा विश्वास मॉडरेटवरून उडाला होता की हे काहीतरी निगोशिएट करू शकतील ब्रिटिशांबरोबर, आणि त्यांच्यामुळे त्यांना स्वतः ती सिस्टीम चालवायची होती. म्हणून मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट्स हा जो स्प्लिट आहे, सुरतच्या याच्यात जी काही फूट पडली होती काँग्रेसमध्ये, तर त्याचं रिझन हेच आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. आता पुढचा पण बघा किती स्ट्रेट फॉरवर्ड आहे. द प्लॅन सर स्टॅफर्ड क्रिप्स इनवाइज दॅट आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर. म्हणजे क्रिप्स काय होतं की सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आम्ही तुम्हाला डॉमिनियन स्टेटस देऊ. आपण काय म्हणत होतो, आम्हाला आधी सगळं द्या, मग आम्ही तुमच्या बाजूने लढतो. तर हा एक मुद्दा होता, आणि ज्याच्यामुळे पोस्ट डेटेड चेक आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्टॅफर्ड क्रिप्स, तर हा पण स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न UPSCने विचारलेला आहे. सो या पेपरवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मॉडर्न हिस्ट्री जी आहे त्या मॉडर्न हिस्ट्रीसाठी तुम्ही रेग्युलर बुक्स जे आहे म्हणजे स्पेक्ट्रम जे आहे, स्पेक्ट्रम प्लस NCERT याचा अभ्यास करा, प्लस ॲन्शियंट आणि मिडिवल करता सुद्धा ओल्ड NCERT तुम्ही जर वाचलं तर ते तुम्हाला बऱ्यापैकी हेल्पफुल राहणार आहे. शेवटी काय आहे ना की जो बेस आहे तो NCERT आहे. बाकी रेफरन्स बुकची लिस्ट आपल्या याच्यावर आहे, ती तुम्ही बघू शकता. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.